जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे। सोन्याचे दर तब्बल 3,000 रुपयांपर्यंत तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 7,000 रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे। गेल्या महिनाभरापासून जळगावच्या सराफ बाजाराचा विचार केला तर सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये प्रचंड घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होतं। त्यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळाला होता। मात्र आज गेल्या 24 तासात अचानक सोन्याच्या आणि चांदीच्या दराने पुन्हा उच्चांकी गाठलेली आहे आणि या ठिकाणी विक्रमी वाढ झालेली आहे। त्यामुळे आता पुन्हा ज्या घरांमध्ये लग्न आहे अशा मंडळींना जो आहे पुन्हा या ठिकाणी मोठा या ठिकाणी खिशाला कात्री बसणार आहे। नेमकं दरवाढी मागचे काय कारण आहेत आपण सराफ व्यावसायिकांशी बोलणार आहोत। तर काय सांगणार, एकदम महिनाभरापासून दर घसरत होते, आज एकदम 3,000 भाव वाढले, काय नेमकं कारण आहे? मागील 1 महिन्यापासून US आणि इराणचं जे युद्ध सुरू होतं त्यामुळे सातत्याने महागाई वाढत होती आणि सोन्याचे भाव सातत्याने कमी झाले होते। पण आता परत US आणि इराणचे जे पीस स्टॉक्स आहे ते परत व्हायची शक्यता आहे। त्याची ही मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह रिएक्शन आलेली आहे। डॉलर इंडेक्स जो आहे आज तो कमी झालेला आहे, ऑइल प्राइसेस आज कमी झालेले आहे। कुठेतरी याचे इफेक्ट हा सोन्यावरती पडलेला आहे आणि एका दिवसातच आज सोन्याचे भाव 1,50,500 पर्यंत आज पोहोचलेले आहे। 3,000 रुपयाने आज सोन्याचे भाव वाढलेले, सोबतच चांदीचे भावही 5,000 रुपयाने वाढलेले। आता पुढचा काळ कसा राहणार आहे? कारण आता भाव वाढायला सुरुवात झाली आहे, उद्या परवापर्यंत परत या युद्धासंदर्भातल्या काही घडामोडी घडतील, त्यामुळे भाव कसे असतील? आता सोन्याचे भाव ऑलरेडी 2026च्या स्टार्टिंग मध्ये 1,80,000 पर्यंत गेले होते, पण एक हेवी करेक्शन आल्यामुळे 1,40 ते 1,50 पर्यंत आलेले। मागील 1.5 महिन्यापासून आपण बघितलं सोन्याचे भाव या झोन मध्ये, तर कुठेतरी हा झोन सोन्यासाठी खूप स्ट्रॉंग आहे आणि पुढचा आपण विचार केला तर हे युद्धजन्य परिस्थिती आहे US आणि इराणची, ही जर पूर्णपणे थांबली तर ऑफकोर्स जे इन्व्हेस्टमेंट जी सोन्यामधून जी बाहेर निघाली होती ही परत सोन्यामध्ये येईल आणि सोन्याचे भाव परत तो टप्पा गाठायची शक्यता आहे। तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर घसरत होते, त्यामुळे सराफ व्यावसायिक देखील मोठ्या चिंतेत सापडले होते। आज कुठेतरी भाव वाढल्याने त्यांना दिलासा मिळालेला आहे। आपण ग्राहकांशी बोलणार, काय सांगणार काही सोन्याचे भाव जे होते बरेच दिवसांनी खूप घसरले होते, मात्र आजच सोन्याच्या भावात 3,000 रुपयांनी वाढ झाली, चांदीचे दर वाढले, कशा पद्धतीने परिणाम झालाय? खूपच वाईट परिणाम झालेला आहे। आता सध्या माझ्या घरात लग्न होतं तर मी आज सोने खरेदी करायला आली होती, तर कालच्या रेटमध्ये आणि आजच्या रेटमध्ये खूप फरक पडलेला आहे। तर ज्या वस्तू कालच्या रेटमध्ये येणार होत्या त्यापेक्षा भरपूर कमी आजचा डिफरन्स आहे। तर हाऊस कमी होणार आहे, वस्तू कमी बसणार आहेत, त्याच्यामुळे लेडीज खूप निराशा झाली। तर घरात लग्न होतं, भाव कमी होते, त्याच्यामुळे मोठी हाऊस करता येईल अशी या महिला ग्राहकांना अपेक्षा होती, मात्र भाव वाढल्याने अचानक या ठिकाणी नाराजी झालेली आहे। आपल्यासोबत काही ग्राहक आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहे। काय सांगणार ताई, सोन्याचे भाव वाढले, आज कसा परिणाम झालाय? हाऊस कमी करतोय माणूस, मग समजा भाव कमी असतात अजून गेलं असतं समजा। भाव कमी होते असं वाटत होतं तुम्हाला? मला वाटलं कमी होतील म्हणून थांबले होते, थोड्या दिवसांनी घेऊ म्हणून। नेमका आज दुकानात आले तेव्हा भाव जास्तीचे दिसले म्हणून नाराज झाले आम्ही, थोडस बजेट कमी झालं, नाही तर अजून घ्यायचं होतं। तर अनेक दिवसांनी सोन्याचे दर घसरत होते, त्यामुळे कुठेतरी आज सोन्याचे भाव कमी असतील, या मोठी हाऊस करता येईल, चांगली खरेदी करता येईल, यासाठी महिलांनी आज सराफ बाजार गाठला। मात्र या ठिकाणी आल्यानंतर आज पहाटेच आपलं सकाळीच मार्केट उघडल्यावर सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली, चांदीच्या दरात देखील वाढ झाली, त्यामुळे कुठेतरी नाराजी झाल्याच्या प्रतिक्रिया या ठिकाणी महिला ग्राहकांनी व्यक्त केल्या आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।